जय श्रीराम मित्रांनो सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक मोठा दिलासा देण्यात आलेला आहे। शेतकऱ्यांच्या खात्यावर आता अनुदानाची रक्कम वाटप केली जाणार आहे। प्रति हेक्टरी 5,000 रुपयाचं अनुदान तर 4 हेक्टरपर्यंत अनुदान हे शेतकऱ्यांच्या खात्यावर आता जमा केले जाणारे पैसे हे जमा केले जाणार आहे। आता कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले जाणार आहे, एकंदरीत पहिल्या टप्प्यात शेतकरी कोणते पात्र करण्यात आलेले, शेतकरी किती पात्र असणार आहे मित्रांनो, सोयाबीनची शेतकरी किती पात्र असणार आहे, त्यानंतर कापसाचे शेतकरी किती पात्र असणार आहे, एकूण लागणारा निधी किती असणार आहे, कापसाचा निधी किती आलेला आहे, सोयाबीनचा किती निधी आलेला आहे, या संदर्भात आपण सविस्तर अशी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर कोणत्या तारखेत हे पैसे जमा केले जाणार आहे हे सुद्धा याच व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। मित्रांनो, मी गणेश ठाकरे, कृषी 712 या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। मित्रांनो, असेच नवीन अपडेट घेण्याकरता आपल्या चॅनलची सभासद मिळवण्याकरता नक्कीच एक वेळेस चॅनलला जॉईन व्हा, जेणेकरून आपल्याला नवीन अपडेट ही मिळत राहतील। तर मित्रांनो, चला सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ। शेतकरी मित्रांनो, एकंदरीत मोठ्या प्रमाणात शेती पिकाचं नुकसान झालं होतं। यामध्ये शेती पिकाचं नुकसान झाल्यापोटी शेतकऱ्यांच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट आली होती। त्यानंतर सोयाबीन कापूसाला मोठ्या प्रमाणात जे हमी भाव मिळणं अपेक्षित होतं त्यामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण आली आणि शेतकऱ्यांचं सोयाबीन कापूस हे कमी भावात विकल्या गेलं। त्यानंतर राज्य सरकारच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली होती। बैठकीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रति हेक्टरी 5,000 रुपयाचं अनुदान वाटप केले जाणार आहे अशा प्रकारची सूचना देण्यात आली होती। त्यानंतर 2 हेक्टरचं अनुदानाऐवजी 4 हेक्टरचं अनुदान हे दिले जाईल अशा प्रकारे सुद्धा सांगण्यात आलं होतं। परंतु मित्रांनो, शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात आले नव्हते। शेतकऱ्यांसाठी 10 तारीख देण्यात आली होती, परंतु 10 तारखेला सुद्धा पैसे जमा करण्यात आले नाही। कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या नोटीसी म्हणजे डॉक्युमेंट पूर्तता करण्यात आली होती। कृषी विभागाच्या माध्यमातून या डॉक्युमेंटची पूर्तता करण्यात आली होती, म्हणजे बँकेचं पासबुक असेल, आधार कार्ड असेल आणि सामायिक क्षेत्रधारकाचा एक फॉर्म होता, सहमती पत्राचा एक फॉर्म होता। अशा प्रकारे पूर्णपणे शेतकऱ्यांच्या माध्यमातून डॉक्युमेंट देण्यात आलेले। डॉक्युमेंट जमा केल्यानंतर सुद्धा तलाठी यांच्या माध्यमातून उपोषण चालू होतं, त्यांचा संप चालू असल्याकारणाने ते पूर्णपणे डॉक्युमेंट अपलोड करण्यात आले नव्हते आणि आता डॉक्युमेंटचा अपलोडचा डाटा पूर्णपणे करण्यात आलेला आहे। मित्रांनो, शेतकऱ्यांच्या खात्यावर आता अनुदानाची रक्कम वाटप केले जाणार आहे। त्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून जो निधी लागणार आहे तो मंजुरी देण्यात आलेली आहे। त्यानंतर SBI बँकेच्या माध्यमातून एक संयुक्त खातं काढण्यात आलेले आहे आणि संयुक्त खात्याच्या माध्यमातून आता नुकसान भरपाईची रक्कम त्या खात्यावरती सरकारच्या माध्यमातून ट्रान्सफर करण्यात आलेली आहे। आता मित्रांनो, सोयाबीनसाठी जे शेतकरी पात्र आहेत ते एकूण शेतकरी 26,046 कोटी एवढे शेतकरी सोयाबीनसाठी पात्र करण्यात आलेले होते। म्हणजे ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून ई पीक पाहणी करण्यात आली होती असे सर्व शेतकरी यामध्ये पात्र करण्यात आलेले। तर नवीन GRच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून EKYC केली नव्हती अशी शेतकरी यामध्ये पात्र करण्यात आलेले, त्याचा आकडा सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढणार आहे। त्यानंतर मित्रांनो, कापसाचे जे शेतकरी ते जवळपास 15,048 कोटी एवढे शेतकरी सोयाबीन कापसाची लागवड केली होती आणि या शेतकऱ्यांच्या माध्यमातून सुद्धा ई पीक पाहणी ही करण्यात आली होती। जवळपास 41,094 कोटी एवढे शेतकरी टोटल मिळून पात्र करण्यात आलेले आणि आता यामध्ये परत एकदा वाढ होण्याची शक्यता आहे। मित्रांनो, कापसाचे जवळपास 1,548 कोटीचा निधी कापसासाठी मंजूर करण्यात आलेला आहे, तर सोयाबीनसाठी जवळपास 2,646 कोटी एवढा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। म्हणजे मित्रांनो, जवळपास जे दोन्हीचं टोटल आहे ते 4,114 कोटीचं टोटल आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर आता अनुदानाची रक्कम ही वाटप केली जाणार आहे। मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून पूर्णपणे डॉक्युमेंट देण्यात आले होते, म्हणजे बँकेचं पासबुक असेल, आधार कार्ड असेल किंवा सामायिक क्षेत्राचं बाउंड असेल किंवा त्यानंतर म्हणजे एक घोषणापत्र देण्यात आलं होतं, ते घोषणापत्र ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून भरण्यात आलं होतं या शेतकऱ्यांचा पूर्णपणे डाटा कृषी विभागाच्या माध्यमातून तहसील या ठिकाणी ट्रान्सफर करण्यात आलेला आहे, पोर्टलवरती ट्रान्सफर करण्यात आलेलं आहे। अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर आता 20 तारखेपर्यंत हे 20 तारखेच्या सुरुवातीच्या पहिल्या टप्प्यात हे पैसे वाटप केले जाणार आहेत। म्हणजे 20 तारखेपासून हे अनुदान वाटप केले जाणार आहे। प्रति हेक्टरी 5,000 रुपयाचं अनुदान, तर 2 हेक्टरचं अनुदान सोयाबीन कापसाचं अनुदान, 4 हेक्टरचं म्हणजे 2 हेक्टर सोयाबीन आणि 2 हेक्टर कापूस, अशा प्रकारे 4 हेक्टरचं अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर हे अनुदान वाटप केलं जाणार आहे। मित्रांनो, यासाठी आता राज्य सरकारच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आली होती, 3रा GR करण्यात आला होता आणि 3ऱ्या GRच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम ही वाटप केली जाणार आहे अशा प्रकारची सूचना देण्यात आलेली आहे। त्या माध्यमातून कृषी विभागाच्या माध्यमातून सुद्धा आता जोराशोराने काम चालू करण्यात आलेले। आजही आपण पाहू शकतो की बऱ्याच शेतकऱ्यांचे डॉक्युमेंट बाकी होते, अशा शेतकऱ्यांच्या परत एकदा डाटा याद्या अपलोड करण्यात आलेले आहे आणि त्या शेतकऱ्यांना सूचना देण्यात आलेल्या आहे। सूचनेनुसार आता शेतकऱ्यांच्या ह्या याद्या परत एकदा अपलोड केल्या जातील आणि जे शेतकऱ्यांच्या माध्यमातून उशिरा डॉक्युमेंट देण्यात आलेले अशा शेतकऱ्यांना मात्र काही दिवस थांबायला लागणार आहे। 20 तारखेच्या नंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम वाटप केली जाणार आहे। प्रति हेक्टरी 5,000 रुपयाचं अनुदान, 2 हेक्टरचं तर 4 हेक्टरचं अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम ही वाटप केली जाणारी रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाणार आहे।
मित्रांनो, डीपीटी अंतर्गत सर्वच्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम जमा केली जाणार आहे, परंतु कोणत्याही प्रकारचे डॉक्युमेंट किंवा ई पीक पाहणी केले नव्हते अशा शेतकऱ्यांना मात्र केवायसी करणं बंधनकारक असणार आहे. केवायसी शिवाय कोणत्याही प्रकारचे पैसे खात्यावर जमा केले जाणार नाही. मित्रांनो, अशा प्रकारे पीएम किसानच्या वेबसाईटवरती, नमो योजनेच्या वेबसाईटवरती डाटा जो आहे तो पूर्णपणे घेतला जाणार आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर 20 तारखेपासून हे पैसे अनुदानाची रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाणार आहे. तर मित्रांनो, अशी नवीन अपडेट घेण्याकरता नक्की चॅनलची सभासद मिळवण्याकरता चॅनलला जॉईन व्हा. जय शिवराय मित्रांनो.